ब्रेकनंतर आता बातमी आहे गरीब आणि श्रीमंतातील वाढत्या आर्थिक दरीची। देशातील गरिबी हटवण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचा दावा प्रत्येक सरकारकडून केला जातोय। मात्र प्रत्यक्षामध्ये गरिबांचं दारिद्र्य काही दूर होत नाहीये। नुकतंच ऑक्सफॅम या संस्थेने याविषयी एक अहवाल प्रसिद्ध केला असून देशातील एकूण संपत्तीच्या तब्बल 51% संपत्ती ही 1% लोकांच्या तिजोरीत असल्याची माहिती दिली आहे। देशातील 1% श्रीमंतांकडे तब्बल 51.53% संपत्ती। अब्जाधीशांच्या संपत्तीत दररोज 2200 कोटी रुपयांची भर। 1% श्रीमंतांच्या संपत्तीत 39% वाढ। 50% गरिबांच्या संपत्तीत केवळ 3% वाढ। होय, हे देशाचं जळजळीत वास्तव आहे। वर्षभरात देशातील श्रीमंत आणखीन श्रीमंत झालाय तर गरीब आणखीन गरीब। गरीब आणि श्रीमंतांमधली आर्थिक दरी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। ऑक्सफॅम या संस्थेनं हा अहवाल प्रसिद्ध केला असून भारतातील आर्थिक विषमता यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। खरं तर गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी करण्याच्या घोषणा राजकारण्यांच्याकडून कायमच केल्या जातात। मात्र वास्तवात गरीब आणखीन गरीब झाल्याचं उघड झालंय। श्रीमंतांच्या संपत्तीत झालेली वाढ डोळे पांढरे करणारी आहे। देशातील अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात दररोज 2200 कोटी रुपयांची भर पडली असून देशातील एकूण संपत्तीमध्ये 51.53% संपत्ती ही केवळ 1% श्रीमंतांच्या तिजोरीत बंद आहे। विशेष म्हणजे याच 1% श्रीमंतांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात 39% वाढ झाली आहे। त्यामुळे गेल्या वर्षभरात अब्जाधीशांची संख्या 19 वाढली असून देशातील अब्जाधीशांची संख्या 119 वर जाऊन पोहोचली। एकीकडे श्रीमंतांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते तर दुसरीकडे गरीब आणखीन गरिबीच्या खाईत लोटला जातोय। श्रीमंतांच्या संपत्तीत 1000% वाढ झाली तर देशातील 50%पेक्षा अधिक लोकांच्या संपत्तीत अवघ्या 3% वाढ नोंदवली गेली आहे। जागतिक पातळीवर श्रीमंतांच्या संपत्तीवर नजर टाकली तर गेल्या वर्षभरात कोट्याधीशांच्या संपत्तीत दररोज 12% भर पडली आहे। आपण बघितलं श्रीमंतांच्या गरीब देशातलं भयानक वास्तव।